सर्व कर्मणा प्रतिमंगलवारे पूज्य मंगल सुखाप्रदे मंगल सुखाप्रदे आयु रक्षे तु वाराही धर्म रक्षे तु वैष्णवी अंबा माता श्री गुरु चरण सरोज निजमन मुकुर सुधारू वरदौ रघुबर विमलयसु जोदायक बलचा ओम नमः सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोहे हरे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस जिनि लोक उजागर कानल कुंडल कुंचित केसा हाथ वज्रवर शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजन विद्यावान गुणी अति चातुर प्रभु चरित्र सुनवे को रसिया विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज रघुपति की ने बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई असही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद सहित जम कुबेर दिक्पाल जहाते कवि को युद्ध कई सके कहाते राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना जुग सहस्र जो जन पर भानु लील्योताई मधुर दुर्गम काज जगत के दे सुगम अनुग्रह तुमरे दे राम दुआरे तुम रखवारे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना संकट के हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान डोलावे इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा जन्म जन्म के दुख विसरावे जहाँ भक्त कहाई और देवता चिंतन धरई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल जय जय हनुमान गुसाई कृपा करो जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महा जो यह पढ़े हनुमान चालीसा हो तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ पवन संकट हरण
प्रभु सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय, जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो नमः। ना शांडिल्य भक्ती सूत्रामध्ये स्वामीजी असं सांगत आहे की देवऋषी नारदांनी भक्ती सूत्राच्या 22व्या सूत्रामध्ये असं सांगितलं आहे, तत्रापि न महात्म्यम विसृजते बाधः। गोकुळातल्या वृंदावनातल्या गोपींना भगवंताचं काही माहीत नव्हतं, त्या बाहेरून आलेल्या होत्या, पण एकमेक गोपी एकमेकेला चर्चा करीत होत्या की कान्हा कसा आहे, कशी लीला करतो। त्या चर्चेनं त्यांच्यामध्ये भगवंताच्या प्रेमाचा उदय झाला। म्हणजे भगवंताच्या प्रेमाकरता ज्ञानच पाहिजे असं काही नाही म्हणतात ते, म्हणता अशा लोकांची संगती घडली की ज्यांनी येता जाता भगवंताची म्हणजे कान्हाची चर्चा केली, आणि त्या चर्चेनं या राहिलेल्या गोपिकेंच्या मनामध्ये भगवंताच्या प्रेमाचा उदय झाला। म्हणून शांडिल्य ऋषी सांगतात की भगवत चर्चा काय करा। कालचा विषय सुरू झाला म्हणा की संतांच्या जवळ बसल्यानंतर संत जी भगवंताची चर्चा करतात, ती चर्चा तुम्ही श्रवण करा। आता श्रवण कोण करतं? कानाने श्रवण केल्यानंतर मात्र दुसरं काही वाईट ऐकू नका। आपलं काय केलं जातं, चर्चा थोडी केली जाते आणि संसाराच्या संगतीच्या गोष्टी जास्ती ऐकायला मिळतात, आणि त्यामुळे काय होतं, जास्त कान जे ऐकतो ते हृदयामध्ये येऊन बसतं। आता आपल्याला परमार्थात सांगितलं आहे किंवा तुम्ही देवाची पूजा करा, देवाची पूजा केल्यावर मन शांत होतं, झालं। काही जरी नाही मिळालं तुम्हाला तरी मन शांत राहतं, कारण मन शांत राहणं मोठं कठीण आहे। म्हणून ते म्हणतात मन शांत होण्याकरता काय करा, तर भगवत चर्चा। आणि काय चर्चा केली की यशोदेचं मोठं भाग्य आहे, तिच्या घरी हा लाला जन्माला आला आहे आणि नंद राजा आपले राजे आहेत, त्यामुळे राजामुळे आपल्याला या मुलाचा सहवास घडतो आहे। एवढंच नाही तर हा वनामध्ये जेव्हा जाताना गाई वासरं आणि आपल्या मुलांना घेऊन जातो, नाहीतर राजाची मुले आपल्या नौकरांच्या बरोबर राहू शकतात। हा घरचं कोणी नौकर नेत नाही, आपल्या मुलांना घेऊन जातो आणि आपल्या मुलांना चांगलं सांगतो, अशी चर्चा होऊ लागली। आणि मग मुलांनी वनातल्या गोष्टी ज्या घडल्या, काही लोकांनी पूतना मारलेली पाहिली होती, षटकासूर मारलेला पाहिला होता, त्यांनी या गोपिकांना सांगितलं आणि स्वतःच्या मुलांनी वनातल्या लीला सांगितल्या। त्या चर्चेनं गोपिकांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं। म्हणून शांडिल्य ऋषी सांगतात चर्चा कोणाशी करायची, तर जे भगवत भक्त आहे किंवा जे संत आहे, जे महात्मे आहे, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे आणि हे प्रेम जगाला मिळावं। आता आमचा विषय झाला की प्रवचन काय करतं, तर हृदयामध्ये भगवंताच्या प्रेमाची जागृत करतं। आपण मनुष्य हे भगवंताचे अंश आहे। जसं अग्नीवर फुंकर घातली की अग्नी प्रदीप्त होतो, तसं आपण ऐकलं की आपल्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम जागृत होतं। म्हणून श्रवण करायचं आणि त्यांचे मुलं भगवंताचे दोस्त बनले, संगाती बनले। त्यामुळे काय झालं, घरी आल्यावर मुलांनी वनातलं सांगावं, लालाने अमुक केलं, लालाने तमुक केलं।
मग दुसऱ्या दिवशी गोपिका लोण्याचा गोळा, दही, ताक आपल्या मुलाबरोबर द्यायचे. त्या कानाला म्हणावं माझ्या आईनं तुला दिलंय. आदान प्रदान सुरू झालं बा देवाला. मग देवाला कळालं की या गोपिकेचं मन आपल्याकडे लागलंय, तिला येता येत नाही, पण मुलाबरोबर काय पाठवते आहे, लोणी, दूध, दही, ताक. ते त्याच्या घरी असेल. त्याला पत्रम पुष्पम फलम तो. देवाला नमस्कार सुद्धा प्रिय आहे, बाकीचं काही नसलं तरी चालेल, पण भावनात्मक नमस्कार झाला पाहिजे. देवाच्या जवळ शरणागती स्वीकारली पाहिजे. म्हणून महात्मे काही काही मंत्र देतात. श्रीकृष्ण शरणम मम, राम शरणम मम, शंकर शरणम मम. वारंवार शरण शरण म्हटलं गेलं की मन शांत होऊन. जसा मुलगा आईला बाहेर जाताना नमस्कार तो आला, नमस्कार पण कर, अरे भाऊ किती वेळ नमस्कार करतो, माझा आशीर्वाद आहे तुझ्याशी, असं आई बोलून टाकते. त्याप्रमाणे आपण भगवंताला वारंवार शरण असं म्हटलं की भगवंताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये प्रकट होतं. म्हणून प्रेम वाढण्याकरता महात्म्य ज्ञानम, महात्म्यांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान त्यांच्यामध्ये येतं. जसं एखादा राजा दरबारामध्ये बसलाय, त्याला भेटायला आल्यानंतर एखाद्या माणसानं विचारलं की राजे तुम्ही आमचे अन्नदाते आहे. राजाला आनंद होतो, तर हा आपल्याला अन्नदाता मानतोय. मग त्याच्यावर राजाचं विशेष लक्ष आहे. म्हणून संतांनी एक वचन देतो, जो अन्न देतो उदरासी, शरीर द्यावे लागे तैसी. तिथे लिहिला पहा श्लोक, जेणे घातले जन्मासी तये कैसे विसरावे. परमात्मा जल, हवा, अग्नी, वायू हे सगळं माणसाला देत असतो. आणि ईश्वरानं एवढ्याकरता जन्माला घातलेलं आपल्याला की हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, आणि या जन्मामध्ये भरतखंडामध्ये मला ओळखून घे. देवाला ओळखण्याचं ज्ञान या भूमंडळावर फक्त भारतात आहे, इतर देशामध्ये नाही. म्हणून पहा तुम्ही जगन्नाथपुरीची यात्रा पाहायला किती परदेशातले लोक आले. आपले लोक परदेशात जातात पण निसर्ग पाहतात, देव नाही पाहते. इथे निसर्ग आणि देव, आणि निसर्गच देव आहे असं सांगितलं आहे. पर्वताश्चमे, अग्निश्चमे, वायुश्चमे, प्रसवच्चमे, प्रसिद्धीश्चमे. तो निसर्ग जो आहे, आणि निसर्गाच्या जवळ जाऊन पाहायचं नाही, निसर्ग लांबून पाहायचा. आता लोक काय करतात, धबधब्याच्या जवळ जातात, पडून जातात, मरून जातात. पहाडावर कारण नसताना चढतात, तिथून पडून जातात. निसर्ग लांबून पाहायचा. पहा आता पाऊस पडतोय, टेकड्याच्या टेकड्या खाली पडत आहे, लांबून पाहायचा निसर्ग. जिथे जाता येईल तिथे जायचं, जिथे जाता येत नाही तिथे जाऊ नये. पण कोण सांगेल, फोटो काढा करता, रील काढा करता, कुठे भेटतात, पडत नसतं. गेला बापाचा पोरगा, मोटरसायकल 2000 मोकळी सोडायची चालवायची. बापाला दिसतं की हा एक दिवशी विघ्न आणेल, पण काय करायचं, बोलतंय, बोलायला गेलं तर चाललो, असं आहे ते. म्हणून तर राजाला अन्नदाता म्हटलं की आनंद होतो. स्त्रीनं आपल्या पतीला अन्नदाता म्हटलं की आनंद होतो. मुलाने आपल्या वडिलांना अन्नदाता म्हटलं की आनंद होतो. आता एखादा मुलगा म्हणतो तुम्ही काय उपकार करता का, तुमचं काम आहे ते, काय होईल बाबाला. पण तेच शब्द आहे, वारंवार काय तुम्हाला अन्नदाता म्हणायचं, तर हे शब्द ते. मग आता खरा अन्नदाता कोणतं, वडिलांनी समजून सांगायला पाहिजे की बाबा रे मला मानतोय खरं आहे, पण खरा अन्नदाता आपल्या सगळ्यांचा परमात्मा आहे. आपल्याला शेतकरी धान्य निर्माण करून देतो, पण शेतकऱ्याला कोण देतो तर परमात्मा. म्हणून जो अन्न देतो उदरासी, शरीर द्यावे लागे तयेसी, जेणे घातले जन्मासी तये कैसे विसरावे. म्हणून ते म्हणतात की पित्या राजाच्या आज्ञेत आहे आणि राजा देवाच्या आज्ञेत आहे. म्हणून त्यावेळेस त्या गोपीगीतामध्ये
गोपी असं म्हणतात, न खलू गोपिका आनंदयो, हे भगवंता तुझं आम्हाला प्रेम निर्माण झालेलं आहे, आम्हाला ऐश्वर्य नको, या संसारातलं जे ऐश्वर्य आहे ना हे नको देऊ, याच्यामध्ये जे आहे ते राहू दे, आम्हाला मोठं पण देऊ नको, आम्हाला ज्ञान देऊ नको, पण कथा रंती, तुझी जी कथा आहे ती ऐकू दे, कारण त्या कथेनं जेवढं मन आनंदित होतं ते या ऐश्वर्याने होत नाही. भगवान जेव्हा प्रगट झाले वृंदावनात तेव्हा गाई म्हशी दूध अन्न पाणी धान्य सगळं भरपूर मुबलक निर्माण व्हायचं की जेणेकरून कंसाला आईचं मिळेल. नंदराजा मोठा उदार होता, देऊन टाका बसुऱ्याला, देऊन द्या, आहे ना द्या, तरी तो लुटायचा, इतका कंस दुष्ट होता, देत होता तरी लुटत होता. म्हणून त्यावेळेस आमच्या कानानं कथा रती शब्दाचा प्रयोग केला आहे. म्हणून संसारामध्ये कामी पुरुषांना संसाराचं प्रेम असतं. काही लोकांना द्रव्यावर प्रेम असतं, मुलाची काळजी करत नाही, पत्नीची नाही, घराची नाही, काही फक्त पैसा, हाय पैसा, हाय पैसा, आणि त्यामुळे त्यांना जगाचं विस्मरण होतं आणि त्या द्रव्यामुळे त्यांना फक्त एक दिवशी हे सोडून द्यावं लागतं, सोडून द्यावं लागतं. बँकेमध्ये पूर्वी असं नाणेनिधन लावायचा नियम नव्हता. आता तुमचा कोण उत्तराधिकारी द्यावं लागतं, त्याचा फोन नंबर द्यावा लागतो. बऱ्याच लोकांचे पैसे सरकारकडे जमा होऊन गेले, त्यांनी कोणाला लावलं नव्हतं, गेले पैसे. स्वतः खाल्ले नाही, शिल्लक ठेव, शिल्लक ठेव, शिल्लक ठेव. यात्रा केल्याने, तीर्थ केलं नाही, दान केलं नाही, धर्म केलं नाही, लग्न केलं तर त्याच्यात हिशोब केला की अन्नदानाला लाख लागले ना हातात 25,000 आले, काही परवडलं नाही लग्न. लग्न परवडलं नाही अशी भाषा केली आणि ते पैसे सोडून द्यावं लागलं. करोडोपती लखपती सोडून द्या. हा अंबानी आहे ना, आपल्या भवानी मंदिरावर 3 दिवस झोपला होता तुमचा बाप, आणि त्रिपाठीकडे ज्योतिष विचारून गेला आणि मग 20 वर्षात एवढा मोठा झाला. असं आहे माणसाचा काळ आहे, काळ बदलला. म्हणून ते म्हणतात अशा प्रकार त्या गोपिकेंनी जगाचं विस्मरण मागितलंय आणि भगवंताचं स्मरण मागितलंय. बरेच लोक एकांतात बसतात, पण एकांतात डोक्यामध्ये विचार येतातच. म्हणून ते म्हणतात सत्संग केला तर चांगले विचार आत जातात, एकांतात बसून जास्त विचार जात नाही. एकांतात कोणी जायचंय? जो योगी आहे, जो ब्रह्मचारी आहे, मागच्या जन्माचं ज्याचं पुण्य आहे त्याने एकांतात जात. पण ध्रुव एकांतात गेले, नमो भगवते वासुदेव म्हणतो म्हटला, पण ज्या वेळेला सत्संग मिळाला हिमालयामध्ये हरिद्वारला, त्यावेळेला त्यांनी आपण काय आढळपत मागितलं, त्याच्याऐवजी भगवंत मागितलं असतं तर प्रेम झालं असतं. हे का झालं? तर मनामध्ये उद्वेग होता की मला कोणी ऊट म्हणू नये, अशा जागेवर बसलो पाहिजे, म्हणून ध्रुव आढळपत आला. मग देवाला त्याने सांगितलं, देवा माझी चूक झाली, जा म्हणे, तुझं तन इथे राहील पण मन माझ्याकडे राहील, असा आशीर्वाद. म्हणून ते म्हणतात वैकुंठामध्ये प्रसन्नता आहे, पण त्या ठिकाणी परमात्म्यामध्ये मिळता येत नाही. म्हणून हे आपलं मन परमेश्वरामध्ये मिळण्याकरता आनंद निर्माण होतो आणि आनंदाने शांती प्रगट होते आपल्या मनात. म्हणून आनंद हा एकांतात नाही आहे. एकांतामध्ये आपल्याला फक्त जाणीव होते भगवंताची, आणि मग आपण ज्यावेळेला भगवंताचं गुणानुवरण करू त्यावेळेला मनाला शांती मिळते. मन एकाग्र होत नाही, मन पवित्र नाही आहे, मनाजवळ शांती नाही आहे आणि मन निर्वासना कधीच होत नाही. काही लोक म्हणतात माझ्या मनात काही वासना नाही, कोणाचं डोकं दुखं लागलं की रामलक्ष घ्यायला, असं आहे ते.
श्रद्धेनं रामरक्षा घेणं वेगळं आणि कधीच त्या रक्षेकडे पाहिजे आणि म्हणून डोकं दुखायला लागलं की त्या रक्षेकडे पाहिजे. काही लोक काही नाही लोट लावूनच घेतात. वासना जातच नाही मनातले. म्हणून वासनात वासुदेवस्य वासितम भुवनत्रय सर्वभूत निवासोसी वासुदेवो नमोस्तुते. या सगळ्या भूतांमध्ये राहणारा जो परमात्मा आहे त्याच्यामध्ये माझी वासना गेली पाहिजे. मना वासना दृष्ट कामान येणे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वदा माझ्या बुद्धीमध्ये वाईट बुद्धी निर्माण होऊ देऊ नको. म्हणून ते म्हणतात सत्संगानं माणसाच्या मनात प्रेम निर्माण होतं आणि वासना निघून जाते. वासना कशी आहे दिसत नाही पण ती अंतःकरणामध्ये राहते. ज्ञान हृदयामध्ये भरलं जातं. पण कथा श्रवणांच करिष्ये भागवतामध्ये दुसऱ्या स्कंदात 3ऱ्या अध्यायात 12व्या एक श्लोक लिहिला. ज्ञानम यदाम प्रवृत्ती निर्गुणचक्र मत्प्रसादात उत्तम गुणसंगा. भगवान म्हणतात की तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की काय होईल तुम्ही निसंग व्हाल. पण निसंग झाल्यावर जर माझी कथा ऐकली तर त्याच्या योगाने काय होईल तुम्हाला तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. आणि म्हणून भगवान भागवतामध्ये भक्तांना बोलवतात आणि सांगतात माझी कथा ऐका. कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम. तुमच्या या त्रिविध तापाच्या योगानं तापलेल्या जगात 3 ताप आहेत. आदिदैविक आध्यात्मिक आणि आदिभौतिक. या त्रिविध तापामध्ये मनुष्य सापडतोच. आणि म्हणून देवीच्या मागण्यात मागितलंय त्रिविध तापाची करायावया बोळवण आईचा जोगवा मागेन. आणि काय होईल म्हणजे जोगवा मागून हाती बोधाचा झेंडा म्या धरेन आईचा जोगवा मागेन. हाती बोधाचा मला बोध झाला पाहिजे. आता लोकांनी काय कोणी जोगवा मागतं गोळा करतात. हाती बोधाचा कुठे सत्ता असला जोगवा म्हटला गेला गेलं लोक मानून येतो. हाती बोधाचा बोध झाला पाहिजे मला की हे जग मिथ्य आहे आणि परमात्मा सत्य आहे. म्हणून सत्संग जसा कराल तसा बोलू. सुखदेव सांगतात या आणि भगवंताची त्रिगुणी वैजयंतीमाला धारण करा. ज्ञान वैराग्य आणि भक्ती ही देवाची माळ आहे. ही धारण करा. 5 रंगाचे फुलं लावलेले आहे. 5 रंग म्हणजे पंचमहाभूत आणि 5 विषय 5 रस हे ते माळेमध्ये आहे. काय आहे तर सख्य दास्यत्व शांत वात्सल्य आणि शृंगार हे त्रिगुणमयी माया भगवंताची माळा आहे. आणि ही आपल्या गळ्यामध्ये पडली आणि कानामध्ये भगवंताचं गुणान्वान पडलं की आपल्याला आनंद होतो. कानामध्ये 2 योग आहेत देवाच्या. त्याला कुंडल म्हणतात. वाऱ्याने कुंडल हाले. देवाच्या काळातलं वाऱ्याने कुंडल हालतं. दिवसभरामध्ये संसाराची सगळी जबाबदारी समजून संध्याकाळी किंवा सकाळी आपण जर भगवंताचं गुणांवर्णन केलं तर दिवसभरामध्ये संसाराच्या ज्या गोष्टीनं मनस्ताप झालेला आहे तो शांत होतो. कारण या त्रिविध तापामुळे संसारामध्ये आज काही तर उद्या काही मनामध्ये कोणाचं पाहिलं घेऊन जातं बेचैन होऊन जातं. मग आपल्या मनात तसे विचार यायला लागून जातात. जेव्हा विचार येतात ना तेव्हा नासे रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमत बीरा. काय करा तुम्ही नासे रोग हरे सब पीडा. त्याच्या नावाने सगळे रोग नासून जातात. औषध आहे औषध घ्या
पण नासे रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुडावे. संकटामध्ये हनुमान सोडवतात. मग आलंय तुझ्यावर मानसिक संकट, त्याची आराधना करा. मनोजवम मारुततुल्य योगम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे मारुती राया, माझ्या मनाला आवरा. का जर मन सैरावैर झालंय, बुद्धीला आवरण्याकरता मन, जसं हनुमंता लहानपणी खूप खोड्या करत होते, म्हणून ऋषी लोकांना या पर्वतावर उचलून त्या पर्वतावर, त्या पर्वतावर उचलून त्या पर्वतावर ठेवतो. तेव्हा ऋषी लोकांनी सांगितलं, तो जोपर्यंत रामाचं कार्य करत नाही तोपर्यंत तुझी शक्ती उपयोगाला येणार. म्हणून रामाला भेटले आणि समुद्र ओलांडायच्या वेळेला हनुमंताला कळे ना एवढा समुद्र या. तेव्हा जांबुवंताने सांगितलं, अरे तू अतुलित बलधामम वानराणाम अग्रगण्यम. तू अतुलित बलधाम आहे आणि सगळ्या वानरांमध्ये तू प्रथम आहे. अरे तू योग्य आहे, हे केव्हाच ओलांडून जाशील. जसं जसं जांबुवंत सांगू लागले तसा तो जो श्राप दिला होता ऋषी लोकांनी तो निघून गेला आणि हनुमान मोठे होते. कोणाचा शोक कराल तुम्ही? हे जगात रोज काही पेपर वाचलं की 6 महिने झाले जो पूल चालू झाला होता तो पडला, बरं झालं त्याच्या खाली कोणी मेलं नाही, झालं आलं पेपर, ते वाचलं आपण. कधी आपण चुकून गेलो असतो तर झालं. आपल्याला सरळ खाली मंदिराहून जायला भुसावळला तिकडून घ्यायला जात बसत, पण मनात येतच. असं आहे खरं. एक जग असं आहे, जग जंजाल. जग हे जंजाल आहे आणि त्यामुळे दिवसभरामध्ये होणारे हे जे सगळे वातावरण आहे हे आपल्या मनामध्ये, मन हे स्वतंत्र आहे. मन हे स्वतंत्र आहे, त्याला काही वाटत नाही, ते कुठे फिरतं. म्हणून मनाला माकडाची उपमा दिली आहे. जसं माकड काही ऐकलं नाही, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या, तसं मन इकडे तिकडे भटकत राहत. पूर्वी इथे हे केले होते रोडला ब्रेक, तर बरेच लोक तिथे उभे राहायचे. कोण पडतं पाहिजे, आता काही गरज आहे का? लोक लक्ष न तेवढं पडायचे, पडले की हसायचे. मग एक दिवशी त्या गेले रस्त्याने आणि तेही पडले. आता तुम्हाला माहिती होतं ना, जे स्पीडोमीटर आहे मारू झाला पाहिजे. शेवटी कायद्याने स्पीडोमीटर काढून टाकावे लागले. माझा स्पीडोमीटर काढलं की इतके जोरात जातं की दुसऱ्याला ठोस मारत. ते पट्टे मारले बघा, एकही जण त्या पट्ट्याचा उपयोग करत नाही. साईडने जायचं तर ते दुसऱ्या साईडने जातं. तुम्हाला साईड दिल्यावर तिकडून जायला पाहिजे. तुम्ही डाव्या बाजूने जो चाललाय त्याच्या उजव्या बाजून जायचं नाही, मधून घुसतो. एसटीच्या मधून जातो, चाकात येतो, गाडी थांबून जाते. ड्रायव्हरला मागे काय दिसतं, ती तुमची चूक आहे. म्हणून ते म्हणतात की आपल्या मनामध्ये अशा गोष्टी येतात. म्हणून त्यावेळेला भगवान गायी चारायला जात असताना आपलं घर विसरून मुलांमध्ये मिळत होते आणि म्हणून त्या मुलांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं. यस्यं भूमी निपातितां ताभ्याम अलम्बिन्यते. त्याला उदाहरण दिलं आहे, एक मनुष्य जमिनीवर पडला आणि पडता पडता त्याला दुसऱ्याने पकडलं की तो काय म्हणतो, नाही हो पडला नाही, मी धरून घेतलं त्याला. त्याप्रमाणे तुमचं मन कुठे उदार झालं आणि तुम्हाला तुमचं जर मन देवाकडे असेल तर देव तुमच्या मनाला प्रसन्न करून दिले, की नवीन गोष्ट देईल तुमच्यासमोर आणि तुम्ही प्रसन्न होऊन जा. ते वाईट विचार तुमच्या डोक्यातून सुटून जाते. म्हणून यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. आणि म्हणून याच्याकरता काय करायचं, स्मरण करायचं देवाचं. जेवढं स्मरण कराल तेवढे वाईट विचार निघून जातील. आपण जर घराची खिडकीच उघडली नाही
तो सूर्यप्रकाश आत येणार नाही. आपल्याला खिडकी उघडावी लागेल, पडदा दूर करावा लागेल. तसं आपला कान आपल्याला पवित्र करावा लागेल आणि ऐकताना लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. ज्या वेळेला मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा या संसाराचा जो उपद्रव आहे तो माणसाच्या मनावर परिणाम करत नाही. पहा, आपल्याला एवढं माहिती आहे की या संसारामध्ये जेवढे लोक आपल्याला मिळाले आहे ते लोक एक दिवशी आपल्याला सोडून जाणार आहे किंवा आपण त्यांना सोडून जाणार हे सगळ्यांना माहिती आहे. कोणाला माहीत नाही असं नाही आहे, कारण कोण जाणार आहे हेही माहीत नाही आहे आणि केव्हा जाणार आहे हे माहीत. मग आता जाणारच आहे प्रत्येकाला सोडून, तर मग आता गेल्यानंतर त्याच्यात मन नाही अटकत. आहे तोपर्यंत कार्यकारण भावाने मन ठेवायचं. बरं, मन इतकं वाईट आहे, जी गोष्ट आपल्याला आता काही उपयोगाला येत नाही त्याच्यातलं मन निघून जातं. जी गोष्ट आपल्याला उपयोगाला येत नाही, माझ्याकडे एक मुलगा येत होता, तो म्हणे मला नेहमी कोणतंही काम उमजत नाही. तर मी 2-3 वेळा त्याला पाहिलं, तो जोडा घालायचा ना तर जसा जोडा घालायला पाहिजे तसा घालायचा नाही. जोडा घालायचा म्हणजे मागचा भाग पूर्ण टाचत गेला पाहिजे. हल्ली लोक काय करतात, चपलेसारखा जोडा घालतात. मी त्याला म्हटलं तुझ्या अंगी आळस फार आहे, आळस गेला की तुझं काम होईल. म्हणजे काय म्हटलं, तू उद्यापासून जोडा नीट घालायला सुरुवात कर. मी पाहिजे होऊन देणार आता तुम्ही असं वेडावाकडा पादत्राण घाला, तुमच्या शरीरात आळस येईल. कारण आपलं चालणं जे आहे ना ते जर सरळ नसलं तर चप्पल तिरपी पडत जाते, बूट तिरपा पडत जातो. बूट कशा करताय तर पाय नीट राहण्याकरताय. आपण बुटाला वाकडं करून टाकतो. भगिनी वर्ग पूर्वी बूट घालत नव्हते, आता सगळ्या बाया पण पुरा घालतच नाही. बोला, नाही घालत. आता तुम्हाला बूट घालायची परवानगी नव्हती, घालायला लागलं तर नीट नाही घाला, नाही घालत. त्या मुलाने ते काटेकोर पाडलं. तो म्हणतो आजोबा आता काहीच मला वाटत नाही, कारण तुम्हाला ती सवय आहे. कपडे जे आहे ना ते व्यवस्थित करून बाहेर पडा, प्रत्येक वेळा केस नीट करून बाहेर पडा, म्हणजे तुमच्या अंगी जी मलिनता आहे ती निघत जाते. बरोबर. माझ्याकडे एक मनुष्य आला होता, नाशिकची फॅक्टरी विकून त्यांनी जळगावला फॅक्टरी घेतली, पण कर्ज खूप आहे. बाई होती, मुलगी होती आणि तो स्वतः. मी त्याला सहज विचारलं, तुमच्या घरामध्ये जोडे चपला खूप पडले आहे का? म्हणजे हा पोतो बरं, ते लवकर विकून टाका. जेवढं घरात भंगार असेल तेवढं विकून टाका. त्याने लगेच नाशिकला फोन केला की ते सगळं सामान काढा. ते झालं मी इथल्या फॅक्टरीचा सौदा झाला, संध्याकाळी पेढे घेऊन आला. कारण हे जे आहे ना हे आळस देणाऱ्या वस्तू आहे. तुम्ही त्या राम मंदिराचा पैसे मोजणारा तो काळा माणूस पाहिला ना, त्याने पैसे कुठे ठेवले होते माहिती आहे? त्याची म्हैस होती, त्या म्हशीच्या गौऱ्या केल्या, त्यांच्या गौऱ्यामध्ये पैसे टाकून ठेवले. पोलीस लोकांना काय समस्या यायला बघतात, त्यांनी त्या गौऱ्या काढल्या, त्याच्यात पैसे जावं असं आहे. तर हे जे लक्षण आहे आपल्याला सांगितलेले हे नीट केले पाहिजे. एक गुंडी लावताना 2 गुंड्या त्याचं लावलं सरकार, त्याच्याने तुमचं मन खराब होतं, त्याच्याने तुमचं मन खराब होतं. म्हणून माणसाला सवयी चांगल्या लागल्या पाहिजे. जसजशा सवयी लागतील तसं तसं माणसाचं मन शांत राहतं. हे कळायला पाहिजे. आधी डोकं पुसायचं का पाय, तर डोकं पुसून मग पाय पुसायचे. कारण पायाच्या डोक्याला लावलं तर अंग पुसायचा रुमाल वाकून उचलत नाही, पायाने 2 पायाने उचलून घ्यायला. अमंगल गोष्टी जसा मनुष्य करत जातो तसं
मध्ये अमेरिकेमध्ये रमेश ओझाचा भागवत सप्ताह आला. तिथे जो सूचना देणारा मनुष्य होता त्याने सांगितलं की सगळ्यांना प्रसाद आहे, प्रसादाला काही टॅक्स नाही, म्हणजे पैसे नाही, तिकडे टॅक्स म्हणतात. फक्त एकच नम्र विनंती आहे की पानामध्ये काही टाकू नका, प्रसाद वाया घालू नका. त्याने हे केल्यावर दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं मी विनंती केल्यावर सुद्धा 132 लोकांनी अन्न टाकलं. लगेच सांगितलं त्याने दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी सांगितलं 100 लोकांनी टाकलं. आणि शेवटच्या दिवशी सांगितलं की आज कोणीच टाकलं नाही. कारण जसा प्रसाद गेला पोटामध्ये, जशी सूचना मिळत गेली तशी बुद्धी सुधरत गेली. खरंच आहे, अन्न टाकू नये, जेवढं लागतं तेवढं घ्यावं. आग्रह सुद्धा किती वेळा करायला सांगितला, एकदा करायचा का घ्या ना. त्याला जर खरंच नको असेल तर उगाच टाकून गेला. हे आपलं पद्मालय ना, या पद्मालयाला गोविंद महाराज होते. त्यांना यज्ञ करण्याची सवय होती आणि खाऊ घालायची सवय होती. म्हणून त्यांनी एक चांदीचं गंगाळ केलं आणि त्याच्यामध्ये रस ठेवला. एक जो रस पिऊन जाईल त्याला गंगाळ बक्षीस म्हणा. हे संत लोक मोठे विचारतात, एक ग्रस्त आला म्हणजे महाराज मी पिऊन जाईल पण जेवण झालं. महाराज म्हणजे वा पटल्या. तर जेवण पोटभर केलं आणि तो गंगाळ लावला आणि सगळा रस पिऊन गेला. गंगाळ लगेच महाराजांनी बक्षीस दिलं. त्याने महाराजांचं ठेवलं आणि समोर तलाव आहे, तलावामध्ये कुदला. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तलावात पोहत राहिला. तो वरती आला म्हणजे महाराज भूक लागली काही खायला द्या. महाराजांनी त्याला घेतलं, आलिंगन गेलं, बुद्धी चालवली. 6 वाजेपर्यंत तलावातून बाहेरच निघाला नाही. थकला की म्हणा मारले बुडी दिलं. संध्याकाळी आल्यावर गंगाळ दिलं आणि त्या काळामध्ये सोन्याची मुद्रिका दिली होती त्याला. कारण मनुष्य प्रयत्नवादी आहे. म्हणून जेवल्यावर शतपावली सांगितल्या माणसाला, 100 वेळा असं फिरायचं म्हणजे अन्नाचं चलन होतं. लगेच बसून नाही राहील. मग नाही शतपावली होतं, ताट उचला, ताब्या ठेवून द्या, अमुक करून द्या, आसन ठेवून द्या, हे कामं केले तरी शतपावली होऊन जाते. मी करू का, मी घरात मोठा आहे ना. आपलं अंथरूण आपण टाकलं पाहिजे, आपलं उचललं पाहिजे, हे लक्षात ठेवलं. माझा तरुण असतो आणि नौकर म्हातारा असतो तरी त्याला काही होत नाही, मालकाला रोज होतं कारण तो काही करतच नाही. म्हणून ते म्हणतात या गोपिका घरकाम करताना भगवंताच्या गुणाचं वर्णन करीत होता. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंद. म्हणून त्यांना काय मिळालं, आत्मप्रसादात यत्र गुणसंगः. रोज कोणी भेटलं की आज देवाने कोणती लीला केली असं विचारायचं त्या गोष्टीला. म्हणून पुष्कळ लोक असतात, रोज प्रवचनाला त्यांनी एखाद्या दिवशी नाही आले तर त्यांना जो भेटेल अरे आज काय विषय होता त्याला विचारतातच ते. जसं एखाद्या लग्नाला आपण नाही गेलो आणि तो कधी का लग्नाला गेला ना, पंक्तीत काय होतं म्हटलं जिलेबी अडचणीने आलो पाहिजे होतं. म्हणजे याचा अर्थ कसा आहे ना, तसं या सत्संगामध्ये. म्हणून सत्संगतीने तुटते कुबुद्धी. कारण ईश्वराच्या भगवंताच्या रोज नाना नवीन लीला व्हायच्या. म्हणून शंकराचार्याने लिहिलंय, लीला गान विनोदा मेदस्तुत भूपादा. आणि विनोद होता प्रत्येक लीलेमध्ये. एका गोपिकेच्या घरी गेले आणि तिने उंच हांडी बांधलेली होती. त्या हांडीला काठी मारली आणि सगळ्या गोपाळांच्या अंगावर ताप पाडून गेली आणि तिच्या घरामध्ये सगळं ताक सांडलं. ती धराला आली, ताकावून सटकली आणि पडली. पोपट घेतली होती
गोपणीने माठ फोडायचा. मग या लीला केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भगवंत बसले. त्यांना काही करावं लागणार नाही, कोणाच्या प्रवचनाला जावं लागलं नाही, पण लीला ऐकत राहिली. आणि त्या भगवंताने स्वयं केल्या. त्या गोपिकेंकरताच केल्या आहे का? नाही. आज तागायपर्यंत प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक संत, प्रत्येक महंत भगवंताच्या गवळणी म्हणतात, भगवंताच्या लीला लोकांना सांगतात. का? तर त्या भगवंताने जगाकरता केलाय की जगाने माझ्या लीला ऐकाव्या आणि संसारातलं दुःख विसरावं. आता बघ, तुम्हाला असं सांगितलं, तुमचं दुःख जाण्याकरता महादेवावर एक तांब्यावर पाणी टाक. तुम्ही टाकल्यावर तुम्हाला समाधान होतं की आपण पाणी टाकलंय, आता आपलं काही वाईट होणार नाही. म्हणजे काय मिळालं? समाधान. पण तुम्ही पाणी टाकता टाकता दुसऱ्याचे दोष पाहता. ते काय पाहता? दुसऱ्याचे. किंवा असे बसता की दुसऱ्याला जागाच देत नाही. पाणी टाकून ताबडतोब बाजूला व्हायचं आहे, कारण दुसऱ्यालाही टाकायचं आहे ना. काही लोक नाही मी इकडेच बसेल. अरे असं नाही झालं. महादेवाला सगळ्या दिशा बरोबर आहे. तो बोल आहे. तो काय आहे? बोल आहे. इथे 5 तोंड आहे, कोणत्याही तोंडाला पाहिजे ना, पण ऐकत येतो. उत्तरेकडेच सांगितलं म्हणे बुवा, तिकडे बसलं की पैसा भेटतो, बस एवढं माहिती आहे त्याला. म्हणजे याच्याने काय होतं? आपण करतो तसं दुसऱ्यालाही करायचं आहे. हा देवभाव. नाही माझं झाल्याच्या कोणी अन्नळावाला, हा देवभाव नाही. देवभाव नाही. पण जेव्हा गर्दी होते तेव्हा लोक पाणी टाकलं, फुल टाकलं की चालले, पाणी टाकलं की फुल क्रमाने जात राहत आलो. असं नाही चाललं. कारण मंदिर हे सगळ्यांकरता आहे. मंदिर जिथे मनाला धीर मिळतो त्याचं नाव मंदिर. मनाला धीर मिळतो की नाही, मी मंदिरात जाऊन आलो आहे, आता माझं सगळे कामं होऊन जाते, मी दर्शन करून आलो आहे. नाही तर मनाला धीर मिळत नाही. आणि कोणावर अवलंबून नाही राहायचं मंदिराकरता. कोणी आलं बरोबर तर ठीक, नाही आलं तर आपलं आपलं चाललं जातं. कारण आपण आपल्याकरता मंदिरात जातो. कोणाला घेऊन जाणं, घेऊन नेणं हे चांगलं आहे, पण आपलं बुडवू नये. नाही तर मग आपलं मन जाऊ इतके दिवस केलं देवाचं, देवानं काय केलं. म्हणून तुमच्या मनाला तो छंद लागला नाही. जेवढं मनाला छंद लागत जातो तेवढा गोविंद येत जातो. म्हणून ते म्हणतात, माणसाला नदीमधून घागर भरली आपण, नदीला काही वाईट वाटतं का? नाही. ती वाहतच राहते. दुसऱ्या गावाला पाणी देईल, तिसऱ्या गावाला पाणी देईल, आणि तिथं पाणी संपेल तिथे नदीला मिळून जाईल दुसऱ्या नदी. त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या कानाने, डोळ्याने आणि वाणीने भगवंताचे गुण ऐकावे, पाहावे आणि वर्णन करावे. जसं जसं मनुष्य पाहतो, ऐकतो, त्याच्याने काय होतं? सुगम भगवन् नामं जिह्वा वशवर्तती. गरुड पुराणात सांगितलं आहे, भगवंताच्या नामाच्या सुगम नामाने म्हणजे कृष्ण नामानं आपली जिव्हा आपल्याला वश होते. जिव्हे पिबत्वं भजसुंदराणि कृष्णस्य नामानि मनोहराणि. हे जिव्हे तू भगवंताचं कृष्ण हे नाम, राम हे नाम घेत जा, म्हणजे त्याप्रमाणे तुला परम असं सुख लागेल. नाही तर ही जिव्हा काय आहे? रसने लागी प्रीती विषयाची. याला विषयाची प्रीती लागलेली असते जिवेला. हा रस झाला की तो, खारट झाला की आंबट, आंबट झाला की गोड पाहिजेच असतं. रसने लागी प्रीती विषयाची सत्य तिला त्यजिरे. मनुजा राम नाम रस पी रे. तू राम नाम रस पी. त्या रामनामानं बसायचं. म्हणून भागवत गरुड पुराणात सांगतात ते
सुगमना भगवन नामं जिह्वं वशवर्तनी. ही जिव्हा आपल्याला वश होते आणि ती जास्ती गोष्टी न करतात भगवंताच्या नामामध्ये यत्र गुण संग्रह. आणि मग भगवंताच्या गुणांवर्णनानं जशी जशी जीभ करते तशी आपली संसारामध्ये आसक्ती कमी होत जाते. पण मुलं सुनं करता झालं ना तर आपण सूचना देऊन बसू नये. आपण काय बोलतो नीट पा बरं नुकसान होईल. आता जाऊ दे ना, तू काढणं म्हण. नाही नाही, उठवलं जात नाही, बसवलं जात नाही, बोलवलं जात नाही, ते डुकून पाहतो का काढा मन त्याच्यात. जसं जसं नामस्मरण कराल तसं तसं ती आसक्ती कमी होईल. कारण आसक्ती कोणाची आहे तर दुःखाची जननी आहे. जेवढे दुःख झाले तेवढे आसक्त वृत्तीने झाले आहे. म्हणून हे माते भगवती माझी आसक्ती कमी कर. देवीला म्हटलं आहे या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण समस्थिता. भ्रांती आपल्याला की मीच जगाचं करतो, मी आहे म्हणून घर चालतं, मी आहे म्हणून हे दिवस आले, मी आहे म्हणून हे घर बांधलं गेलं. नाही, भ्रांती आहे. कारण तुझी आसक्ती आहे, तू आसक्ती काढून टाक, जग चालत राहील. म्हणून ते म्हणतात आसक्ती ही दुःखाची जननी आहे. म्हणून तुला दुःख होतं. समोरच्याच्या मनामध्ये काय आहे आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला वाटतं की हा शत्रू आहे. तसं नाही, शत्रुत्व कायम राहत नाही माणसाचं. काही माणसाला लोभ झाला आणि तो लोभ पूर्ण नाही झाला तर शत्रुत्व येतं. आपण जर कोणाचं काही घेतच नाही तर आपल्याला शत्रू होण्याचा काही प्रश्नच नाही. पण एक तर ज्ञानाचा, एक तर संपत्तीचा द्वेष करता लोक. कोणी कोणी भक्ती करणाऱ्याचा द्वेष करतं का? नाही, ज्ञानाचा द्वेष करतात. याला पहिला नंबर मिळाला का आपल्याला मिळालाच पाहिजे. कोणी भक्ती करत असेल तर भक्तीचा द्वेष कोणीच करेल. म्हणून ते म्हणतात आसक्ती ही दुःखाला कारण आहे. म्हणून आत्मप्रसादात गुणेषु असंगः. ज्या वेळेला भक्तीच्या योगानं आपल्याला आत्म्याचा प्रसाद मिळतो. भक्ती काय करते? आत्म्याला प्रसन्न करते आणि आपल्याकडून अपराध घडत नाही. म्हणून आपण आसक्त झाले की बांधलं जातं. काल कोणीतरी मला दुपारी प्रश्न विचारला ना की दादा आपण मला एवढी पूजा पाठ करतो तर प्रारब्ध का बरं संपत नाही? म्हटलं बा, काही प्रारब्ध संपतात, काही प्रारब्ध संपत नाही. जसा काही डाग पडले फडक्याला तर ते निघणारे असले तरच निघतात, नाही तर फडकं फाटून त्याचं डाग निघत नाही. तसं मागच्या जन्माचं जे दुष्कर्म आहे ते जर तळतळ्याचं असेल तर माणसाला तसं भोगावं लागेल. मग तिला सीतेचं उदाहरण दिलं. सीता जनक राजाच्या घरी असताना महादेवाच्या मंदिराच्या पूजेला गेली असताना एका आंब्याच्या झाडावर पोपट आणि मैना बसले होते. त्या पोपट आणि मैनांचा संवाद चालला होता. पोपट मैनाला म्हणायचा, हे मैना, आपल्या जनक राजाची जी सीता आहे ही फार भाग्यवान आहे. म्हणाले का? हिला रामसारखा दशरथ नंदन पती मिळणार आहे. मग मैनाने विचारलं कधी? म्हणे थोडा काळ आहे त्याला. तर सीतेनं काय केलं? आपला पदर टाकला, मैना आणि तोता पकडला आणि पिंजऱ्यात ठेवला. ज्या दिवशी लग्न लागेल, तुझं भविष्य खरं होईल, त्याच दिवशी मी सोडेल म्हणे तुला. आता कर्मधर्म संयोगानं काय झालं? एक दिवशी सीता त्या पोपटाला आणि मैनाला काही टाकायला गेली, तोपर्यंत पोपट सटकला चालला गेला. मैना राहिली पिंजऱ्यामध्ये. आता त्या मैन्याला होते दिवस. तो पोपट तिथून आवाज द्यायचा की तू बाहेर पड. आता तिला बाहेर पडता आहे ना. ती मैना प्रसूत झाली आणि मरून गेली. तो जो तळतळा लागला तेव्हा लवकुश पोटात असताना सीतेला ऋषीच्या आश्रमात जावं लागलं.
मग आधी शक्ती आली तिला झोपलं नाही, तर तळतळे मोठे वाईट असतात. म्हणून ब्राह्मण मनुष्य पोपट पाळत नाही. कारण तुम्ही पोपटाला पाळलं तर तो मैनाकडे पाहतो, कारण त्याला मैना मिळत नाही ना. आता ही कोकिळा आहे ना, ही तुम्हाला आवाज छान देते, कू कू, तुम्हाला आनंद वाटतो, पण ती नराला बोलवते आवाज देऊन, आणि कावळा काव काव केलं की तुम्हाला तो वाईट वाटतो, पण तो पाहुणे आले हे सांगतो. म्हणजे खरं कोण टाकलंय? कावळा. पण आपल्याला कोण आवडतं? कोकिळा. ती जी आवाज देते त्या नराला आवाज देते, कारण वातावरण चांगलं झालेलं आहे. तर कसं आहे ते, तुम्ही जर कोणाचा तळतळा घेतला तर तो तळतळा आपल्याला भोगावा लागतो. म्हणून नवीन लग्न ज्यांना झालेलं असतं ना, त्यांना ऐका दारे फिरून यानं काय घरातल्या घरात बसतं का, मी करून येत. 1-1.5 वर्षाची त्यांना भटकून देते, आणि एकदाचं मूल झालं की बंद करायचा भटका नका. कारण तिला माहिती आहे यांना जर ताटाटूट केली तर हे तळतळतील, म्हणून ती आई ताटाटूट करत नाही. आता तिला काही ज्ञान नाही, ती म्हणजे काय आम्ही का फिरलो होते का असं नाही. पण त्यानंतर ते फिरणं असतंच, ते योग्य आहे. त्या मुलीचा तळतळा भोगावा लागतो, कारण तिथं ते पुढचे प्रसन्न राहत नाही. म्हणून मैना आणि पोपट यांचं उदाहरण केलं आहे. आणि म्हणून पोपट ज्योतिष असतं बघा, तो आर बशी बसत होता पोटी, बरोबर ज्योतिष काढून द्यावं. म्हणून पोपट्याचं ज्योतिष पण आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की आत्मप्रसादात गणेशो असंगहा, मनुष्य आसक्त होतो म्हणून बांधला जातो. जेव्हा आपली आसक्ती कमी होत जाते, आपली आसक्ती कमी होत जाते, तेव्हा आपल्याला बंधन नाही राहत. मग मन सतत नामस्मरण करत राहत. जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत. आता मला काही गोष्टी करायच्या नाही आहे, पोरांना झाले तुम्हाला करायचं असलं तर करा, नाही तर मला करायचं नाही द्या. कारण उभयता असले तर बंधन आहे, आणि उभयता नसले तर काही बंधन नाही. करा सरळ सुटते. दोघांपैकी एक केलं, श्राद्ध कराल करा, नसेल करायचं नका करू. देव करायचं असेल करा, नसेल करायचं नका करू. कारण आपण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं, तुमच्या भाग्यात असेल तेवढं तुमच्याकडून होईल. क्लास आपण लक्ष ठेवायचं. पण तुम्ही सकाळ दुपारी काही नित्यनेम करायला मीच देतो देवाकडे, मी कोणाला भरोसा ठेवत नाही. आपला येऊन करून द्याय, देव सजून द्याय. 4 वेळा जाणार म्हणजे मी जाणार, ते आपलं काम आहे, कारण ते आपल्या करता आहे, बाकीचं आपल्या करता नाही. आपला तो देव करून आला. जप आपल्या करता आहे, सत्संग आपल्या करता आहे, सगळ्या घराकरता नाही. जो ऐकेल त्याच्या करता आहे. आता समजा एखादा माणूस येत नसला, त्या बाईने घरी कधी विचारला आज काय ऐकलं तर फायदा होईल, मग ती म्हणजे इतक्या वेळ लावता ना, तिथे काय होतं आज मसाले भात, असं आहे ते. ते लक्षात आलं पाहिजे आपल्या की सत्संगाचा, म्हणून ते म्हणतात आत्मप्रसादात गुणेषु असंगा. आत्म्याचा प्रसाद आपल्याला मिळाला म्हणजे आपण कोणत्याही गुणात अटकत नाही. कृष्णार्पणमस्तु. सद्गुरु राय कृपा मग केली, वरी नाही घडली सेवा काही. मस्तकी तो दाना ठेविला कर. चांगला आला का नेट? फुल आहे ना आता, तर ऐक ना कधीच मी त्याच्या मागे लागलो.